तर आता हाय गाईज, तर आज आपण बनवणार आहोत चिकन टिक्का मसाला. सो लेट्स स्टार्ट. तर त्यासाठी आपण घेतला आहे चिकन आणि त्याच्यात मी दही टाकते. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग दही टाकू शकता. मग आपण बेसिक स्पायसेस टाकायचे. तर इथे मी हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतलाय. त्यानंतर मी टाकते इथे चिली पावडर 1 चम्मच. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं टाकते मुन्ने चाचाचा टिक्का मसाला. हा मसाला टाकल्यावरती आपल्याला जो स्मोकी फ्लेवर असतो टिक्काचा तो येतो. आता हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे फॉर 20 मिनिट्स. त्याच्यानंतर इथे मी गरम तेलात एक चिकनचा पीस फ्राय करायला ठेवते. तुम्ही याला शॅलो फ्राय, डीप फ्राय किंवा एअर फ्राय पण करू शकता. इथं मी थोडंसं चिकन शॅलो फ्राय पण केलेलं. तर त्याच पॅनमध्ये मी थोडंसं जिरा टाकला आहे. ते थोडंसं फ्राय झालं का मग कांदा टाकला आहे. इथे मी 2 कांदे यूज केलेत. आता कांद्याला जोपर्यंत असं पिंकिश कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला स्टर करत राहायचं आहे. आता इथे पिंकिश कलर आलेला आहे आपल्या कांद्याला. तर मी रफली टोमॅटो चॉप केलेत 2 आणि ते पण मी टाकलेत. टोमॅटो टाकला ना का त्याच्यानंतर आपल्याला लगेच मीठ टाकायचं आहे. त्याच्याने आपला टोमॅटो चांगला मॉइस्ट होईल आणि जास्त वेळ नाही लागणार टोमॅटो शिजायला. आता इथे मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत थोड्याशा. मी असंच टाकले, तुम्ही ठेचून पण टाकू शकता. त्याच्यानंतर पाणी टाकून त्याला चांगलं असं बॉईल करून घ्यायचं आहे. आपल्या मसाल्याला चांगली तरी आलेली आहे. आता आपण जो चिकन फ्राय केलेलं किंवा शॅलो फ्राय केलेलं चिकन आहे ते आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झाल्यावरती तुम्ही मीठ टाकू शकता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला मिठाची. आणि मी इथं कस्तुरी मेथी टाकली आहे. थोडंसं पाणी टाकल्याने बॉईल करून घेतलं. तर गाईज, आपलं चिकन टिक्का मसाला रेडी झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते किती सुंदर आपला चिकन टिक्का मसाला झालेला आहे. छान तरी पण आली आहे त्याला. ही माझ्या डॅडीची प्लेट. तर आता परत आज माझे डॅडी रिव्ह्यू करून म्हणजे तर आज परत माझे डॅडी सांगणार आहेत की मी चिकन टिक्का मसाला कसा बनवला आहे. डॅडी, कसं झाला? एकदम मस्त, झकास. दाखवा जरा खाऊन. आता सांगा कसं झालंय. काय एकदम मस्त झाला. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हा पण मी काहीतरी नवीन नवीन रेसिपी किंवा काही ना काहीतरी एक मिनी व्लॉग टाकेल. तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की मला कॉमेंट करून सांगा की मी पुढे काय बनवू, कशावरती व्लॉग बनवू किंवा कोणती रेसिपी बनवू. टिल देन बाय बाय.